मग काय होतं, केसेस लांबत जातात. एक एक परसेप्शन बनतं लिगल व्यवस्थेत, तारीख पे तारीख हा जो एक बनत चाललेला ना थिअरी, की नुसत्या तारखा पडतात, न्याय मिळत नाही. हे कसं, मी या पॉलिटिकल केसबद्दल बोलत नाही, ओव्हरऑलच राजकीय केसेस का त्या चर्चेत जास्त असतात. पण पेंडन्सी तुम्हाला माहिती आहे सर, खूप मोठा विषय आहे. तारखा पडत जातात आणि न्याय मिळत नाही. हा एक न्यायव्यवस्थेबाबतची तक्रार नेहमीच सामान्यांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत वरपर्यंत आहे. ही कशी तुम्ही बघताय? पेंडन्सी तर ह्यूज आहे, पण सगळ्यात जर महत्त्वाचं आहे तर कुठलं कॉन्ट्रीब्युशन असेल तर आपल्या देशामध्ये जजेस टू पॉप्युलेशन जो रेशिओ आहे तो अतिशय कमी आहे. जर आपण दुसऱ्या देशांबद्दल तुलना जर केली फार कमी रेशिओ आहे. आणि त्यामुळे कमी जजेस असल्यामुळे केसेस एवढ्या मोठ्या संख्येने त्या पेंडिंग आहेत, वर्षानुवर्ष आहेत. त्या बाब खरी आहे की आहे पेंडन्सी. लोकांना वाटते की आमच्या केसेस वर्षानुवर्षी पेंडिंग राहतात. आणि जे चीफ जस्टिस येतात ते सर्वजण, त्या सर्वांपुढे हा एक मोठा जे बर्निंग इश्यू असतोच. आणि एव्हरीबडी ट्राईज टू ॲड्रेस दिस इश्यू. जसं आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कॅटेगरायझेशन, क्लासिफिकेशन करून काही केसेस ग्रुपिंग करून संपवण्याचा प्रयत्न केला. पण याचं जोपर्यंत जजेस टू पॉप्युलेशन रेशिओ हा चेंज होत नाही, जजेसची संख्या वाढत नाही, तोपर्यंत याचं पूर्णपणे सोल्युशन निघेल असं वाटत.